शंभूराजेंचं वाटेतच निधन झालं असं स्वराज्यातल्या सगळ्या मंडळींना, तसं सर्व लोकांनाही सांगितलं की बाळराजे नाही आहेत. काय मनस्थिती असेल? खुद्द मोगल बादशाह औरंगजेब त्याच्या मागच्या 7 पिढ्यांमध्ये कोणी जसा अपमान केला नसेल तो अपमान त्याचा शिवाजी महाराजांनी केला होता. शिवाजी महाराज आग्र्याला गेल्यानंतर त्यांना कैदेत टाकावं हे सांगणारे तो वजीर आणि औरंगजेबाची बहीण होती. शिवाजी महाराजांकडे खरंच एक जादू होती. त्या औरंगजेबाच्या वजीराला, औरंगजेबाच्या बहिणीलाही आपलं करून घेतलं होतं. की जी भूमिका शिवरायांनी 8 वर्षाच्या शंभू महाराजांकरता घेतली होती तशीच भूमिका राजाराम महाराजांच्या बाबतीत पण झाली होती. हा संपूर्ण पुरंदरचा जो तह आहे किंवा आग्र्याची भेट, आग्र्याची जी घटना आहे, या सगळ्या गोष्टीचा शेवट कसा झाला? पिक्टोग्राम चावडी गप्पा अनुभवांपलीकडच्या या व्यासपीठावरती मी विकास गायधीने आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण शंभू पर्व या शृंखलेच्या अंतर्गत शंभू महाराजांच्या पूर्ण इतिहासाचा अभ्यास करत आहोत आणि आपल्यासोबत आज पुन्हा एकदा आहेत प्राध्यापक सुनीलजी आगळे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की आग्र्याची घटना नक्की काय होती, पुरंदरचा तह काय होता आणि आग्र्याच्या घटनेसंदर्भात काय काय गोष्टी घडल्या होत्या. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नक्की आग्र्यामध्ये झालं काय होतं, तिथून महाराजांची सुटका कशी झाली आणि त्या दरम्यान स्वराज्यामध्ये काय काय गोष्टी घडत होत्या. या अनुषंगाने सुनीलजी, तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे मुघल राजांतून सुटले कसे? मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की काय कारण होती की शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं. आग्र्याच्या दरबारामध्ये जो प्रसंग घडला की खुद्द मोगल बादशाह औरंगजेब त्याच्या मागच्या 7 पिढ्यांमध्ये कोणी जसा अपमान केला नसेल तो अपमान त्याचा शिवाजी महाराजांनी केला होता. त्याच्या कुठेतरी त्या अहंकाराला ठेच लागली होती आणि कुठेतरी त्याचा परिणाम म्हणून त्याने शिवाजी महाराजांना कैदेत टाकलं होतं. एक महत्त्वाची गोष्ट इथे की कैद त्याने शिवाजी महाराजांना केलं होतं. संभाजी महाराज त्या दिवशीही त्याचे मनसबदार होते. शिवाजी महाराजांना कैदेत टाकलं, अवतीभोवती पहारे लावले. शिवाजी महाराजांची पूर्ण यंत्रणा जी काही होती, त्यांच्यापर्यंत येणारे सगळे हेर, कोण कुठून येते, काय, या सगळ्यांवर त्याचा बारकाईने एक नजर होती. आणि याही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांची यंत्रणा काम करत होती, हे विशेष. म्हणजे विचार करा की फक्त समजा आज तुम्ही आजच्या तमिळनाडूमध्ये गेले आणि तिथे तुमच्याकडे फोन नाहीये, काही नाहीये, तर तुमची काय स्थिती होईल? फक्त एक फोन नाहीये आणि ओळखीचं कोणीच, तुमची काय स्थिती होईल? फक्त इमॅजिन करा. त्या काळात फोन तर जाऊ द्या, माणूस कैदेत आहे, कुठलाही हेर नाही, कुठलाही स्वतःचा व्यक्ती, कुठल्याही त्या ठिकाणी माहितीची काही गोष्ट, काहीच कशाशी बाहेरच्या जगाशी संबंधच नाहीये आणि तरीही तिथून निसटायचंय हा प्लॅन आणि निसटून आले हा रिझल्ट. काय केलं असेल? बरोबर. याच्यामध्ये ज्या क्षणाला शिवाजी महाराजांना जाणीव झाली असेल की आपण आता कैदेत आहे, बादशाहच्या मगर मिठीत आहे, मगरीची मिठी, का जी सहजासहजी सुटणं शक्य नाही. मी तुम्हाला मागे बोललो होतो की शिवाजी महाराजांना कळून चुकलं होतं की हा औरंगजेब आपल्या पुढे काय करणार आहे. कारण मिर्झा राजेचं जिथं काही चाललं नाही, काही झालं नाही, मोगलांना शिवाजी महाराजांकडून शाहिस्तेखानाच्या वेळी पराभव घ्यावा लागला होता. मिर्झा राजेच्या बाबतीत पण काही पराभव पचवावेच लागले होते, जरी तह सक्सेसफुल झाला त्यांच्या भाषेत. तो तह शिवाजी महाराजांनी त्यांना पाहिजे तसा केला. पन्हाळ्यावर काय केलं, आदिलशाहीसोबत काय केलं, त्याच्यामुळे आता औरंगजेब शिवाजी महाराजांना सोडण्याच्या भूमिकेत तर निश्चित नसणार आहे. सोडायचंच असतं तर कैद केलंच कशाला असतं. आणि असं काय विशेष होतं का शिवाजी महाराजांना भेटीला बोलवायचं आग्र्याला?
असेल तो बादशाह, पण मग शिवाजी महाराजांना भेटण्याचं काय कारण? त्यांची थोडी एवढी मैत्री होती, घनिष्ठ मित्र होते ते. त्याच्या मागे डावपेच होते आणि हे शिवाजी महाराजांना ठाऊक होते. तुम्ही म्हटले की शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्याला गेले तेव्हा स्वराज्यात काय चालू असेल, तर स्वराज्य रक्षणाची ही संपूर्ण जबाबदारी जिजाऊ बघत होते. होय. नंतर आपल्याला या गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल की मग एक लक्षात घ्या, अफजल खानाच्या वेळेस शिवाजी महाराज गेले, मागे जिजाऊ होत्या. पुरंदरच्या तहाच्या वेळेस संभाजी पुढे गेले, मागे शिवाजी थांबले होते. सिद्धी जोहरच्या वेळेस पण तशीच काहीशी परिस्थिती. आणि मग ज्या वेळेला दक्षिण दिग्विजयाला शिवाजी महाराज 1678ला गेले, जिजाऊंचा मृत्यू झाला होता. शिवाजी महाराज तर दक्षिणेत गेले, मग स्वराज्यात कोण होते? संभाजी महाराज. तर ही शिवाजी महाराजांची गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे का याही वेळी आग्र्याच्या भेटीवेळी शिवाजी महाराज, संभाजी महाराज जर आग्र्यात होते तर मागे कोण होत्या? जिजाऊ. कोणीतरी एक जण मागे होताच. त्यावेळेला संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांनी महत्वाच्या काही जबाबदाऱ्या दिल्या. शिवाजी महाराज कैदेत होते, कुठे जाऊ शकत नव्हते, पण संभाजी महाराज मोगली रियासतीचे मनसबदार म्हणून सगळीकडे फिरू शकत होते. होय. मग अगदी बादशाह औरंगजेबाच्या दरबारापासून तर कुंभाराच्या वाड्यापर्यंत संभाजी महाराज येत जात असत. आणि सगळी पेरणी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या माध्यमातून केली. हा अनुभव कोणत्या शाळेत शिकायला मिळाला असता? कधीच नाही. प्रत्यक्षपणे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना हे सगळे डावपेच आखले. कदाचित तुम्हाला आम्हाला सुद्धा आपल्या वडिलांकडून इतकं प्रत्यक्षपणे शिकवण घेता आली नाही, इतकी प्रत्यक्ष शिकवण शिवाजी महाराजांनी त्यांच्या छाव्याला दिली होती. होय. मग तो छावा कसा असेल? याच्यासोबतच अजून काही हक्काची माणसं होती तिथे. संभाजी महाराज म्हटलं की एक महत्वाचं नाव आठवतं, कवी कलश. होय. कवी कलश हे संभाजी महाराजांपेक्षा वयाने मोठे होते. शिवाजी महाराजांची कदाचित ती पहिली उत्तर भारतातली मोहीम असेल. आणि ज्या वेळेला आता तिथून सुटायचंय बाबा, तर तिथल्या भूभागाची माहिती पाहिजे ना. इथं यमुना नदी आहे, यमुना नदीच्या पलीकडे काय आहे, काशी कुठे आहे, मथुरा कुठे आहे, तिथून महाराष्ट्र कुठे, हे सांगणारं कोणतरी पाहिजे ना. नेताना असतील मिर्झाराजे जयसिंगाचे लोक सोबत निघताना. तर त्या कवी कलशांनी आणि एक सक्सेना म्हणून एक व्यक्ती होती, त्या सर्वांनी शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांच्या माध्यमातून हा संपूर्ण उत्तर भारताचा, उत्तर प्रदेशचा संपूर्ण भौगोलिक जो भाग आहे तो समजून सांगितला. सगळे डावपेच आखले गेले. म्हणजे कवी कलश फक्त संभाजीराजेंसोबतच नव्हते, ते शिवाजी महाराजांसोबत पण होते. त्यावेळेला संपूर्ण उत्तर प्रदेश, तिथले धार्मिक स्थळं वगैरे सगळ्याचा प्लॅन झाल्यानंतर, आयडिया झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुढे जाऊन ठरवलं असणार की आपण इथून बाहेर पडायचं, साधूच्या वेशामध्ये स्वराज्यापर्यंत, राजगडापर्यंत पोहोचायचं. का? तर त्या उत्तर प्रदेशाला, ज्याला आपण आज गायपट्टा म्हणतो, त्याला तितकीच धार्मिक पर्यटनाची साथ होती, पार्श्वभूमी होती. आणि शिवाजी महाराजांनी तिथं तेच उचललं. हे शिवाजी महाराज होते की कुठं काय चाल करायला पाहिजे हे त्यांना व्यवस्थित कळत होतं. आणि म्हणून ती प्रत्येक चाल, प्रत्येक डाव यशस्वी होत होता. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की असं म्हटलं जातं की शिवाजी महाराज पेटाऱ्यातून सरकले, त्यांच्यासोबत संभाजी महाराज पेटाऱ्याकडून सरकले. पण मी इतक्यात जसं तुम्हाला म्हटलं की जर संभाजी महाराज मोगल मनसबदार होते तर त्यांना पेटाऱ्यातून सरकायची गरज काय? त्याच्या पूर्वी झालं असं की जसं जसं शिवाजी महाराजांना कळाले की आपल्या भोवतीचे पहारे कडक होत आहे, आपल्या माणसांवर वॉच ठेवला जातोय, कुठे जात आहे, काय होतंय, शिवाजी महाराजांनी काही चाली खेळल्या. सोबत जेवढे लोक घेऊन आले होते त्यांनी बादशाला सांगितलं, आणि मी घाबरलोय किंवा मी माझी माघार घेतोय, मी हरलोय, हे सांगण्यासाठी शिवाजी महाराज कधीच लाजत नव्हते. कारण त्याच्या मागे त्यांची एक नीती होती. शिवाजी महाराजांनी पुन्हा जसं अफजल खानाला सांगितलं मी फार घाबरलो तुम्हाला, तसं औरंगजेबाला सांगितलं की मी घाबरलोय, मला फार मोठी एक व्याधी जडली आहे आणि आता मला वाटत नाही मी यातून वाचेल. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, माझी जी माणसं आहेत त्यांना परत त्यांच्या मायदेशी पाठवून द्या. माझ्यासोबत उगाच त्यांना कशाला इथं मारायचंय, त्यांचे कुटुंब आहे, त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊ द्या. तुम्ही तुमचे परवाने द्या की जेणेकरून ते परवाने घेऊन ते त्यांच्या मायघरी निघून जातील. मला दुसरी एक परवानगी द्या आणि मला कर्जही द्या. मला
माझ्या शेवटच्या दिवसांमध्ये या भूमीमधल्या साधू संतांना, गोरगरिबांना काही अन्नदान करायचंय आणि त्यासाठी तुम्ही काय कर्ज द्या. कर्ज द्या. मागच्या एपिसोडमध्ये आपण एक उल्लेख राहून गेला, ज्या वेळेला पुरंदरचा तह होत होता, तह तर झालाच, पण त्या काळामध्ये स्वराज्याचं नुकसान भरायचं होतं, तर मिर्झा राजा जयसिंगाकडे शिवाजी महाराजांनी 2 लाख होण्याचं कर्ज घेतलं होतं. का तर मला आता व्यवस्था लावायची आहे, मला तुमच्यासोबत लढायला यायचंय, तर मला कर्जाची आवश्यकता आहे. माझा उत्पन्नाचा प्रदेश तर मी तुमच्याकडे दिलाय. शिवाजी महाराजांनी त्याच्याकडून 2 लाख होण्याचं कर्ज घेतलं होतं. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सांगितलं की मला काही कर्ज द्या, मी यथा अवकाश माझ्या माणसांना किंवा स्वराज्यातून माझ्या आईला सांगेल की तुमचे पैसे परत दिले जातील किंवा मिर्झा राजा जयसिंगाकडे ते पैसे सुपूर्द केले जातील, मला काही कर्ज द्या. त्याच्याच पैशामधून शिवाजी महाराजांनी गोरगरिबांमध्ये मिठाई वाटली, फळं वाटली. बरं, ती गोष्ट फक्त ती मिठाई आणि फळं वाटण्या इतकीच सीमित राहिली का? त्याच ज्या पेटाऱ्यांमधून मिठाई आणि फळं जात होते, शिवाजी महाराजांनी त्याच पेटाऱ्यांचा वापर केला आणि स्वतः त्या पेटाऱ्यामध्ये बसले आणि त्या कैदेतून, त्या पहाऱ्यांमधून ते निसटले. बरोबर. मोगली बादशाह औरंगजेबाच्या हातावर तुरू देऊन अक्षरशः शिवाजी महाराज निसटले. म्हणजे ते मोगली बादशाह पद किंवा ते आग्रा राजधानी किती खिळखिळी होती हे याच्यातून समजून येते. होय. अरे, एक व्यक्ती ज्याच्या भोवती तुम्ही हजारोंची फौज तैनात करताय, पहाऱ्यात ठेवताय, तो माणूस तुमच्या डोळ्यात देखत निसटून जातोय, तुम्हाला कळत पण नाही आणि परत सापडत पण नाही. ही शिवाजी महाराजांची रणनीती. बरं, शिवाजी महाराजांनी माणसं पाठवून दिले. 100 गेले असतील, 50 राहिले असतील, 30 राहिले, 20 राहिले, 10 राहिले. शेवटच्या दिवसांमध्ये मोजके माणसं ठेवले आणि शिवाजी महाराजांनी तिथून निघण्याचा दिवस पण निवडला, कारण ज्या शाहिस्ते खानाला बोटांवर त्याचं मरण निभवलं होतं, शिवाजी महाराजांना कैद करावं, त्यांना मारावं हे सांगणारा त्यांचा वजीर होता, औरंगजेबाची बहीण होती. शिवाजी महाराज आग्र्याला गेल्यानंतर त्यांना कैदेत टाकावं हे सांगणारा तो वजीर आणि औरंगजेबाची बहीण होती. शिवाजी महाराजांकडे खरंच एक जादू होती. त्यांनी काही गोष्टी वापरून त्या औरंगजेबाच्या वजीराला, औरंगजेबाच्या बहिणीलाही आपलं करून घेतलं होतं. आणि त्यांच्या भोवतीची जे काही माणसं होती, पहाऱ्याची माणसं होती किंवा शिवाजी महाराज त्यांचे जे काही माणसं स्वराज्यात परत पाठवायचे होते, त्यांना परवाने देण्यासाठी सुद्धा त्या औरंगजेबाच्या वजीराचा आणि बहिणीचा वापर करून घेतला होता. की तुम्ही सांगा, बादशाला समजून सांगा, ऐकत नाही ते, आणि आमच्या माणसांना परत जाऊ द्या. मग असे 2 वकील, घरातलेच वकील लावल्यानंतर बादशाह का ऐकत नाही? बरोबर. त्यानंतर शिवाजी महाराजांना कळालं, यांच्याच माध्यमातून थोडंसं शिवाजी महाराजांनाही खबरा येत होते की बादशाह काबूल कंधारची मोहीम आखतोय आणि शिवाजी महाराजांना त्या मोहिमेवर पाठवायचं नियोजन आहे. काबूल कंधार म्हणजे काय? आपल्या राजस्थानपेक्षाही दुर्गम भाग. बरोबर. आजचा अफगाण, आज जसा आहे तेव्हाही तसंच. त्याच अफगाणिस्तानमध्ये, आजच्या अफगाणिस्तानमध्ये, तेव्हाच्या काबूल कंधारमध्ये शिवाजी महाराजांना पाठवायचं होतं. आणि जे नेताजी पालकरांसोबत केलं, धर्मांतरित केलं, मुस्लिम केलं, काबूल कंधारच्या मोहिमेवर पाठवलं, अगदी जीव वाचून नेताजी पालकर कसे बसे स्वराज्यात आले होते. शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा मूळ धर्मात घेतलं. जर खरंच नेताजी पालकर आदिलशहाकडे शिवाजी महाराजांना सोडून किंवा शिवाजी महाराजांना रागवून गेले असते, तर त्यांनी परत घेतलं असतं का? बरोबर. ह्या काही चाली आहेत. शिवाजी महाराजांना कळलं की पुढच्या काही दिवसांमध्ये आपली रवानगी काबूल कंधारला होणार आहे. शिवाजी महाराजांना कळून चुकलं की आता काही केल्याशिवाय पर्याय नाही. शिवाजी महाराजांनी सगळे सैन्य, त्यांचं जे काही कारभारी होते सगळे पाठवून दिले. कोण राजस्थान मार्गे पाठवला, कोण मध्य प्रदेश मार्गे पाठवला, पण पाठवून दिले. एका सोबतच सगळे पाठवले नाही. शिवाजी महाराजांनी त्याच वेळेला एक आयडिया केली होती, जे सगळे काही परवाने होते ना, त्यातले 1-2 परवाने मागे ठेवून घेतले होते स्वतःकडे. ज्या वेळेला निघायचंय, शिवाजी महाराजांनी बाकीच्यांना त्यांच्या कामाला पाठवून दिलं. तिथं फक्त 2च व्यक्ती उरले, मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद.
हिरोजी फर्जंदार हे शिवाजी महाराजांसारखे दिसणार, दाढी तशीच, अंगकाठी तशीच. त्यांना सांगितलं की तुम्ही झोपायचं आणि मदारी मेहतर त्यांची पाय चेपत बसणार. शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसले, निघून गेले आणि असं वातावरण निर्माण केलं की सैनिक यायचे, डोकवायचे. हा रोजचाच नित्यनियम आहे, कोण जाऊन बघणार आहे या पांघरुणाखाली कोण आहे. त्यांनी बघितलं, अरे हा शिवाजी महाराजांकडे दिसतंय, हा म्हणजे शिवाजी महाराज आहे, झोपलेले आहेत. थोड्या वेळाने हिरोजी फर्जंदाने त्यांनी काही लोट टाकले, त्याच्यावर पांघरून टाकलं, कडं त्या पद्धतीने ठेवलं आणि सांगितलं की महाराजांना वैद्यांनी काही औषधी सांगितली, ती जातून लगेच घेऊन येतो. ते कारण सांगून हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर निघाले आणि जाताना एक गोष्ट सांगून गेले की महाराजांना फार डोकेदुखी होते, तर कृपया कोणी त्यांना डिस्टर्ब करू नका. आणि मग वेळ गेला, तिथले जे कोणी पहाऱ्यावर तो फौलाद खान वगैरे होतं त्यांना कळलं की अरे रोज 7 वाजता दिसणारे शिवाजी महाराज 8 वाजतील, 9 वाजतील, दिसायचे, आज दिसतच नाहीये. मग थोडा संशय आला आणि मग बघायला पाठवलं का आहे का बघ काय ते. जाऊन बघता येतं, तिथं शिवाजी महाराज नाही, मदारी मेहतर नाही, हिरोजी फर्जंद नाही, शंभू महाराज नाही, निराजी पंत नाही, कोणीच नाहीये. मग औरंगजेबाकडे मेसेज गेला की शिवाजी महाराज निसटले. बरं, आता हे औरंगजेबाच्या गोटात काय झालं असेल हे तुम्ही समजून घ्या की अरे जो सहजासहजी कैद न होणारा माणूस कैद केलाय, तो माणूस निघून जातोय, राजधानीतून निघून जातोय, म्हणजे काय इज्जत राहिली त्यांची. हातावर तुरी देऊन निसटलाय तो माणूस. बरं, यावेळी संभाजी महाराजांनी काय कामगिरी केली, या मोहिमेत संभाजी महाराजांचा काय महत्वाचा रोल होता. मी म्हटलं त्याप्रमाणे शिवाजी महाराज कैदेत होते, संभाजी महाराज कैदेत नव्हते. संभाजी महाराज बादशाहच्या राजदरबारापासून कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिनघोरपणे येत जात होते. शिवाजी महाराजांनी जे काही वजीर होता किंवा ती औरंगजेबाची बहीण होते यांच्यापर्यंत मेसेज हे संभाजी महाराजांच्या पद्धतीने गेले, त्यांच्या माध्यमातून गेले. संभाजी महाराजांना सांगितलं की कुंभाराची भट्टी असते आणि त्या भट्टीमध्ये मडकी असतील किंवा विटा असतील हे भासल्या जातात, त्याचा धूर निघतो. या वेळेला ती भट्टी पेटवायची म्हणजे त्या कैदेतून निघालेल्या शिवाजी महाराजांना दिशा कळेल की नक्की कोणत्या दिशेला जायचं. शिवाजी महाराज बरोबर त्या दिशेने पुढे आले. संभाजी महाराजांची त्यांची भेट झाली. त्यानंतर यमुना नदीच्या काठेला ही सगळी मंडळी आली, निराजी पंत, संभाजी महाराज, शिवाजी महाराज आणि अजून जी 4-5 मंडळी होती. त्या ठिकाणी निराजी पंतांनी होडीवाला किंवा नावाडी होता तो मॅनेज करून ठेवलेला होता. त्याला कळू दिलं नाही की कोण जातंय त्या ठिकाणावर. परंतु शिवाजी महाराज तिथे पोहोचण्याच्या आधी शिवाजी महाराजांनी त्यांची दाढी काढली, केस काढले आणि साधूचा वेश परिधान केला. संभाजी महाराजांचे केस काढले आणि त्या कुंभाराच्या वाड्यामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची ती काही दिवसांसाठीची म्हणून शेवटची भेट झाली. विचार करा, ह्यावेळेला संभाजी महाराजांचं वय फक्त 9 वर्ष. होय. पुरंदरच्या तहात तर गेलेच, पण ठीक आहे, राजगडापासून जवळ होते. त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं मन काय म्हणत असेल का आता माझे पिता आणि सगळे जे काही सैन्य होते, निराजी पंत वगैरे होते, ते एकीकडे जात आहे आणि मी एकीकडे जातोय. तरीही संभाजी महाराज त्या क्षणालाही त्या मोहिमेसाठी किंवा त्या जबाबदारीसाठी तयार होते. शिवाजी महाराजनी सरळ आग्रा किंवा आजचा उत्तर प्रदेश बघितला तर तिथून दक्षिणेला स्वराज्य आणि आग्र्याचा जो किल्ला होता जिथं औरंगजेब बादशाहचा दरबार होता किंवा शिवाजी महाराज कैदेत होते, तिथून सरळ निघाला असतं दक्षिणेला तर शिवाजी महाराज खाली आले असते. मग ज्या वेळेला बादशाहला कळालं की शिवाजी महाराज निसटले, तो ऑब्व्हियसली पहिली कोणती दिशा शोधणार? दक्षिण दिशा. शिवाजी महाराजांना हे माहिती होतं. शिवाजी महाराजांना यमुना नदी क्रॉस करायची गरज नव्हती. शिवाजी महाराजांनी बाहेर निघता क्षणी दक्षिणेला न येता उत्तर दिशा धरली. तिथं गनिमी कावा सुरू. यमुना नदी पार करून यमुनेच्या उत्तरेला गेले आणि मग तिथून ते काशी मार्गे उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या मार्गाने आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी पंढरपूर मार्गे ते राजगडावर दाखल झालेले. हा सगळा जो काही नकाशा आहे, हा सगळा मॅप मागाशी जो उल्लेख केला कवी कलश आणि सक्सेना यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी बनवलेला आहे. विचार करा, मोगली कैदेत असताना हे प्लॅनिंग कसं काय केलं असेल. ज्या वेळेला अवतीभोवती 4,000 ते 5,000 सैन्य पहारा देते,
आणि हे प्लॅन करायचं आहे. हे कौशल्य शिवाजी महाराजांचं होतं. शिवाजी महाराज बाहेर पडले, त्यासोबत आणखी एक शिवाजी महाराजांशी अनेक आभास निर्माण केले होते. त्यातला एक आभास होता की कसं शिवाजी महाराजांनी ठणकावून ठरवलं होतं, येस मी बाहेर पडणार आहे. शिवाजी महाराजांनी तुम्हाला सांगितलं की अनेक परवाने मिळवले होते. त्यातली एक तुकडी मध्य प्रदेशच्या सीमेवरून बुऱ्हाणपुराच्या थोडं जवळून महाराष्ट्रात प्रवेश करत होती. बरोबर. आणि तोपर्यंत शिवाजी महाराज कैदेतून निसटले नव्हते. परंतु त्यांच्या सैन्यातील एका टोळीने असं दाखवलं की मी शिवाजी आहे, औरंगजेबाच्या दरबारातून मी सुटलोय आणि आता मी महाराष्ट्रात चाललोय. आणि ते सही सलामत ती टोळी महाराष्ट्रात आली. ज्या वेळेला शिवाजी महाराज निसटले अशी बातमी कळाली सगळ्यांना, मग तो मध्य प्रदेश बुऱ्हाणपूरच्या सीमेवरच्या सैनिकांनी तिकडे मेसेज पाठवला, शिवाजी महाराज इथूनच गेले, आम्हाला सांगून गेले, पण आम्हाला काही माहिती नव्हतं की ते तुम्ही सोडलंय त्यांना की तुमच्या कैदीतून निसटले. बरोबर. असे अनेक प्रोपोगंडा तयार केले, अनेक गैरसमज तयार केले. का तर हा बादशाह कंटाळून माझा शोध थांबवेल. शिवाजी महाराजांनी साधूचा वेश धारण केला आणि तुम्हाला जे म्हटलं की शिवाजी महाराजांनी 1-2 परवाने मागे ठेवले होते. ते परवाने याचसाठी ठेवले होते की मी जरी साधू पण माझ्याकडे बादशाचा परवानगा आहे का, मला तीर्थयात्रेची परवानगी आहे. आणि तीर्थयात्रा करत 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 मी महाराष्ट्रात पंढरपूरला किंवा या ठिकाणी दाखल होतोय. इतका सखोल गनिमी कावा फक्त शिवाजी महाराजांनी करावा. त्यानंतर अजून सगळ्यात मोठा गनिमी कावा काय करावा, संभाजी महाराजांना मथुरेला पाठवलं. मथुरेला पाठवण्यामागे भूमिका काय असेल नक्की, तर संभाजी महाराज मथुरेला गेले. त्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोण होतं, कवी कलश. त्यांचं काही प्रमाणात शिक्षण पण झालं. पण मथुरेला असलेले संभाजी महाराज त्या ठिकाणी काही काळासाठी राहताय, वास्तव्य करताय, काही गोष्टी शिकताय. आणि ते अभिमानाने सांगतो, याचे अनेक संदर्भ शोधूनही तत्कालीन ऑथेंटिकेट संदर्भ मिळाले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे होते मोरोपंत पिंगळे. असं म्हणतात की ते आपल्या दोघांची जन्मभूमी असलेल्या पळसे गावापासून शेजारी असलेलं वडगाव पिंगळा या गावचे होते. क्या बात आहे. याचा ऑथेंटिकेट सोर्स मला अजूनही मिळाला नाही, पण हे म्हणतात. आणि त्या मोरोपंत पिंगळ्यांची बहीण ही महाराष्ट्रातील एका ब्राह्मण व्यक्तीला दिली होती आणि ती मथुरेमध्ये वास्तव्य करण्यास होती. संभाजीराजांना मोरोपंत पिंगळेंच्या बहिणीच्या इथे काही वेळ ठेवण्यात आलं. म्हणजे असं नाही की शिवाजी महाराजांनी अगदीच अनोळखी ठिकाणी त्यांना ठेवलं होतं. परंतु मग इथे प्रश्न असा येतोय की महाराज महाराष्ट्राकडे वळाले, महाराज आपल्या स्वराज्याकडे येत होते, मग शंभूराजांनाच तिकडे का ठेवण्यात आलं? शंभूराजांना तिथे ठेवलं, पण याच्या मागची आपण ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की शंभूराजे यथा अवकाश शिवाजी महाराजांच्या माघारी राजगडावर दाखल झालेत. शंभूराजे राजगडावर दाखल होत असताना औरंगजेबाला खात्री व्हावी की शिवाजी महाराज किंवा औरंगजेबाच्या कैदेतून शिवाजी महाराज, संभाजीराजे हे दोघं निसटले होते. जरी संभाजीराजे कैदेत नव्हते पण दोघंही तिथून निघाले होते. महत्वाचा डावपेच हा, बादशाह काय सांगणार, समजा आपल्याला एखादी व्यक्ती मिसिंग आहे, आपण काय करतो, त्याचं रेखाटन करतो. असा असा होता, एवढी एवढी उंची होती, त्याच्या अंगावर कपडे काय होते. बादशाहने काय सांगितलं असेल, असा असा एक माणूस होता, त्याच्यासोबत असा असा 8-9 वर्षाचा पोरगा होता. पहिला छेद तिथंच दिला. शिवाजी महाराज कोणासोबत फिरताय, साधूच्या वेशामध्ये, लहान बाळ आहे कोणी नाही, विषय संपला. कारण त्याचे शहाजादे जितके लढीवाळ होते, शिवाजी महाराज तितकेच कणखर होते. बादशाला वाटलं असेल की हा विचार तर बादशाने कधीच केला नसेल की शिवाजी महाराज मथुरेला ठेवून परमुलखामध्ये आपल्या पोटच्या पोराला ठेवून जातील. संभाजी महाराजांना सोबत न नेता शिवाजी महाराजांनी त्यांना मथुरेला ठेवलं. याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे की बादशाची शोध मोहीम तिथे थंडावते की दोन्ही पितापुत्र सोबत नाही. म्हणजे शिवाजी महाराज जरी दिसले, पकडले, डाऊट आला तरी संभाजी सोबत नाही म्हणजे शिवाजी नाही. आणि जरी संभाजीराजांवर डाऊट आला तरी शिवाजी सोबत नाही म्हणजे संभाजी नाही. ही पहिली गोष्ट.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिवाजी महाराजांनी काय केली असेल. आपण म्हणतो की या कानाची खबर त्या कानाला नाही झाली पाहिजे, पण ते कसं कधी होतच नाही आपल्या बाबतीत. शिवाजी महाराज यथावकाश त्यांच्या पद्धतीने जेव्हा राजगडावर दाखल झाले, सगळ्या राणीवशाची नजर कोणाला शोधत असेल? संभाजी महाराज. खरं तर त्या प्रश्नाकडे मला यायचंच होतं की एका बाजूला आपण असं म्हणतोय की शिवाजी महाराज कूच करताय स्वराज्याकडे, त्यांनी बाळराजेंना शंभूराजेंना मथुरेत ठेवलंय. मग ज्यावेळेस ते राजगडावरती पोहोचले त्यावेळेस एक असा संदर्भ आहे की त्यांनी शंभूराजेंचं वाटेतच निधन झालं असं स्वराज्यातल्या सगळ्या मंडळींना, म्हणजे शंभूराजेंची आजी असेल, बहीण असेल किंवा पत्नी असेल, तत्सम सर्व लोकांनाही सांगितलं की बाळराजे नाही आहेत. काय मनस्थिती असेल? विचार करा. सगळ्यात लहान व्यक्तीपासून सुरू करतो. मिर्झा राजे जयसिंगचं जेव्हा आक्रमण झालं त्यावेळेला नुकतंच संभाजीराजे आणि युवराज्ञी येसुबाईंचं विवाह झालाय. त्यावेळेला संभाजी महाराजांचं वय जर 10 वर्षाच्या आसपास, 8 ते 10 वर्ष असेल, येसुबाई निश्चित त्यांच्यापेक्षा छोट्या लहान असणार. असतील. आणि त्या वयात 10व्या वर्षाच्या आसपास जर शिवाजी महाराज सांगतायत, बरं शिवाजी महाराजांचं पण काळीज बघा, त्यांनाही माहिती आहे की आपली सून इतकी लहान आहे, आपली आई इतकी वयाची झालेली आहे आणि आपण काय सांगतोय, पण ती गरज होती त्या काळाची. तर येसुबाईंनी जेव्हा ऐकलं असेल की वाटेतच संभाजीराजेंचं निधन झालंय, त्या 10 वर्षाच्या चिमुरडीवर काय आघात ओढवला असेल. म्हणजे भातुकली खेळणारं ते वय असेल, संसाराचे अनेक स्वप्न असतील, तो संसार सुरूही झाला नसेल आणि कानावर बातमी काय पडते, ज्या खेळामध्ये नवरा बायकोचं खेळामध्ये जर काही स्वप्न संसाराची बघितले असेल, तो संसार खऱ्यात येण्याआधीच संपलाय. ज्या जिजाऊनी एक छत्रपती घडवला, येसुबाईंच्या सईबाईंच्या माघारी संभाजीलाही घडवत होत्या, आईच्या प्रेमाने घडवत होत्या. 6 अपत्यांपैकी 4 अपत्य आधी दगावली. कनकगिरीच्या वेड्यामध्ये थोरला पुत्र संभाजीलाही दगावलंय आणि आता नातू संभाजीलाही दगवावं लागतंय. का? तर या राजकारणापायी, याच राजकारणापायी कुठेतरी माहेर संपलं होतं. लकुराजे जाधवांचं ज्या पद्धतीने हत्या झाली होती, त्या जिजाऊंना काय वाटलं असेल. आणि या सगळ्याची जाणीव असतानाही शिवाजी महाराज सांगतायत की वाटेतच संभाजी महाराजांचं निधन झालं. याच्यातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराज असलेल्या प्राप्त परिस्थितीचा, उपलब्ध संसाधनांचा वापर किती खुबीने करत होते. या एका बातमीने जर त्यांच्या कुटुंबामध्ये इतकी स्मशान शांतता पसरली असेल, तर तो बादशाह जितका त्रासला असेल ना, कदाचित त्याच्या तब्येतीसाठी म्हणून म्हणतो तो रिलॅक्स पण झाला असेल. तर काय शोधायचं, जाऊ द्या. त्या बादशाला हुल देण्यासाठी खऱ्या अर्थाने या एवढा मोठा दावपेच आणि आपल्याच माणसांशी या पद्धतीने खोटं बोलावं लागलं होतं. हा विषय खऱ्या खोट्याचा नाहीये, पण जर शिवाजी महाराजांनी खरं सांगितलं असतं की संभाजी महाराज कुठे आहे, मथुरेला, काय झालं असतं? ती बातमी मथुरेपर्यंत पोहोचली असती. तुम्हाला वाटतंय ती गोष्ट त्या कुटुंबातच राहिली असती? कधीच नाही, शक्यच नाही, कधीच नाही. आणि मग संभाजीराजे कसे काय सही सलामत राजगडावर आले असते? नक्कीच नक्कीच. शिवाजी महाराज जुलै ऑगस्टमध्ये जर राजगडावर दाखल होत आहे, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये शंभूबा सही सलामत राजगडावर दाखल होत आहेत. पुढच्या चांगल्या दिवसांसाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात आणि ते कटू निर्णय घेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच मागे पुढे बघितलं नाही. ते त्याही प्रसंगात नाही आणि ते 1678च्या दिलेर खानच्या मोहिमेच्या वेळी पण नाही. आपण ज्यावेळेस म्हणतो की शिवराय डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावे, खरं तर एक 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 गोष्ट, म्हणजे आत्ताचा पण जर आपण प्रसंग बघत असाल, आपल्याकडे कुठलीही गोष्ट असेल ना, तर आपण ती आधी 4 लोकांना सांगतो आणि मग करायला सुरू करतो. खरं तर याही गोष्टीचा अभ्यास आपण इथे केला पाहिजे. यापुढे जाऊन मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आग्र्याला महाराजांसोबत गेलेलं शंभूबाळ किंवा 8-9 वर्षाचं ते लेकरू जे असेल आणि तिकडनं परत आल्यानंतर स्वराज्याचे धाकले धनी होत आहेत संभाजी महाराज, यातला फरक काय होता आणि या फरकाने भविष्यातील राजकारणाची दिशा कशी बदलली असेल? हा शब्द ऐकायला पण किती गोड वाटतो ना, स्वराज्याचा धाकला धनी. स्वराज्याचा धाकला धनी आलेला वेगळा होता, जातानाचा निश्चित वेगळा होता. मिर्झा राजाच्या छावणीमध्ये काही मोगली प्रोटोकॉल्स जे होते ते संभाजी महाराजांना आत्मसात झालेलेच असणार, पण खऱ्या अर्थाने मोगली डावपेच काय असतात, रणनीती काय असते,
ते संभाजी महाराजांना आग्र्याच्या मोहिमेमध्ये कळलेले असणार. बरोबर. का? अफजल खानाचं युद्ध झालं, शिवाजी महाराजांकडे कोणीतरी मुत्सद्देगीर म्हणून वकील होता. शाहिस्ते खानाच्या वेळेस घ्या, पुरंदरच्या तहाच्या वेळेस घ्या, सिद्दी जोहरच्या वेळेस घ्या, प्रत्येक वेळेला अगदी प्रसंगी जिजाऊंनी सुद्धा अफजल खानाच्या गोटात जाऊन मुत्सद्देगिरी म्हणजे शिवाजी महाराजांची बाजू मांडलेली आहे. किंवा सिद्दी जोहरच्या वेळेस स्वतः जिजाऊ पाठीला ढाल आणि तलवार घेऊन शिवाजी महाराजांना कैदेतून सोडवायला निघाल्या होत्या. आग्र्याला कोण होतं? आग्र्याला संभाजी महाराज फक्त शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणून गेलेले नव्हते. ज्या पद्धतीने संभाजी महाराज मोगली रियासतीचे मनसबदार म्हणून आग्र्याला गेले होते, तितकेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पुत्र म्हणूनही ते आग्र्याला गेले होते. आणि संभाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांच्या वकिलाचं मुत्सद्देगिरीचं काम सुद्धा त्या आग्रा मोहिमेमध्ये केलंय. त्या सगळ्यामधून काय पद्धतीने रणनीती आखली जाते, ती प्लॅन केली जाते आणि ती एक्झिक्यूट पण केली कशी जाते, हे सगळं संभाजी महाराजांना त्या ठिकाणी शिकायला मिळालं. जे तुम्ही प्रश्न केला की जातानाचा शंभूबाळ निश्चित ह्या अनुभवांशिवाय गेला होता आणि येताना ह्या अनुभवांसह शंभूबाळाचा धाकला धनी म्हणून राजगडावर दाखल झाला होता. हा लाख मोलाचा अनुभव तर संभाजी महाराजांना आलाच. याच्यासोबत अजून काय शिकले? संभाजी महाराज जेवढा काळ मथुरेत होते, संभाजी महाराजांमधला साहित्यिक शंभूबाळ, शंभू राजा हा मथुरेत घडायला सुरुवात झाली होती. कदाचित आपला यानंतर उल्लेख येईलच. संभाजी महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्यातले काही ग्रंथ हे ब्रज भाषेमध्ये लिहिले. ती ब्रज भाषा शिकण्याची सुरुवात संभाजी महाराजांनी मथुरेमध्ये केली होती. संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीने मोगली राजकारण अनुभवलं, त्या राजकारणाचे डावपेच सुद्धा संभाजी महाराजांनी या मोगली ठाण्यामध्ये, त्या आग्र्याच्या राजधानीमध्ये राहून अनुभवले होते. आणि यातूनच कुठेतरी पुढचं राजकारण काय असेल याचा शीतावरून भाताची परीक्षा संभाजी महाराजांनी व्यक्तिगत लेवलला घेतली असेल आणि तेच डावपेच त्यानंतर त्यांना प्रत्येक पावलावर कामात आलेले असतात. संभाजी महाराजांची आणि औरंग्याची खरं तर भविष्यात जो काही संघर्ष झाला त्याची ठिणगी कुठेतरी आग्र्यात पडली होती का? त्या ठिकाणी असं म्हणतात, अशी एक गोष्ट सांगितली जाते की ज्या वेळेला शंभूराजे मनसबदार म्हणून बादशाहच्या दरबारामध्ये जात येत असत, तर त्या सहज एकदा औरंगजेबाने शंभूराजांना विचारलं की आम्ही असं ऐकलं की तुम्ही कुस्ती फार छान खेळतात. वय काय? 8-9 वर्ष. आणि औरंगजेब बादशाह म्हणतोय की शंभूराजे तुम्ही कुस्ती फार छान खेळतात, असं ऐकलंय, तर आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तर संभाजीराजे कणखरपणे सांगतात की तुझ्या दरबारामध्ये माझ्याशी कुस्ती खेळेल या लायकीचं एकही मल्ल नाही, त्याच्यामुळे मी एकाही सरदारासोबत किंवा मल्लासोबत कुस्ती खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संभाजी महाराजांचा हा करारीपणा औरंगजेबाने तेव्हाच अनुभवला होता. जेवढा औरंगजेब शंभूराजांनी पाहिला होता, अनुभवला होता, तितकाच संभाजी काय हे ते औरंग्याला त्या भेटीमध्ये कळलं होतं. कुठेतरी शिवाजी महाराजांच्या निधनानंतर म्हणूनच सगळा लावाजमा गुंडाळून औरंगजेबाला स्वराज्यात यायला लागलं होतं, कारण त्यांना माहिती होतं की हा नरसिंहाचा छावा आहे, हा बापाच्या सवाईच राहणार आहे. बरोबर. इथं मी आलो तर काहीतरी होईल, तो येऊ नये, काहीच फरक पडला नाही. संभाजी महाराजांचा त्या ठिकाणी तो कुस्तीतला संघर्ष तर टळला, पण कुठेतरी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आग्र्याहून ज्या पद्धतीने निसटून आले, तर ती संघर्षाची ठिणगी निश्चित त्या ठिकाणी पडलीच होती. का? ही बातमी फक्त या तिघांपुरती मर्यादित नव्हती, औरंगजेब बादशाह, संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज. ही बातमी संपूर्ण भारतभर पसरली होती. जो औरंगजेब बादशाह त्याच्या राजसिंहासनावर बसताना म्हणायचा, हे राज्य मी, त्याचा जो खलिफा होता तुर्कस्तानमध्ये, त्याच्या नावाने चालवतोय. आपला राजा काय म्हणायचा? हे रयतेचं राज्य आहे, हे मी रयतेचं राज्य चालवतोय. औरंगजेब काय म्हणायचा? हे मी एका खलिफासाठी राज्य चालवतोय. बरोबर. त्यांची मानसिकताच ती होती, हे देवाचं राज्य आहे, त्यांच्या देवाचं, हे खलिफाचं राज्य आहे. पण तसं ग्राउंड रियालिटी तशी नव्हती. नक्कीच. शंभू पर्वच्या या शृंखलेमध्ये गत एका एपिसोडमध्ये आपण एक उल्लेख केला होता, फरक तुम्ही दाखवला होता की राजाराम महाराज आणि शंभू महाराजांच्या बाबतीतलं वयाचा जो तुम्ही डिफरन्स सांगितला होता. तर प्रश्न इथं असा आहे की जी भूमिका शिवरायांनी 8 वर्षाच्या शंभू महाराजांकरता घेतली होती, तशीच भूमिका
राजाराम महाराजांच्या बाबतीत पण झाली होती का? तशी भूमिका नाही झाली. याचं कारण मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो की जितके छत्रपती शिवाजी महाराज आक्रमक पराक्रमी होते, तितकेच संभाजी महाराज, तितकेच राजाराम महाराज. पण काही वस्तुस्थिती असतात. आपण आता जो प्रश्न केला त्या प्रश्नाला अनुसरून जर उत्तर करताना जर बघितलं, राजाराम महाराज नंतरचे छत्रपती राजाराम महाराज, संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जे छत्रपती झाले, त्यांचा जन्म 1670, त्यानंतर शिवाजी महाराजांचा मृत्यू होतो 1680ला. तोपर्यंत 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जशा जबाबदारी, ज्या पद्धतीच्या जबाबदारी संभाजी महाराजांना दिल्या गेल्या, तशा कुठल्याही जबाबदारी घेताना किंवा शिवराय देताना, राजारामांना देताना दिसून येत नाही. मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत जाणं असेल, आग्र्याला जाणं असेल, आग्र्यामध्ये मनसबदार म्हणून संभाजी महाराजांचा वावर असेल, आपण आत्ताच चर्चा केली त्याप्रमाणे त्या ठिकाणी एक वकील म्हणून काम करणं, शिवाजी महाराजांचा निरोप औरंगजेब किंवा त्याच्या कारभाऱ्यांपर्यंत देणं, त्यांचा निरोप परत शिवाजी महाराजांपर्यंत घेऊन येणं, निसटण्याच्या सर्व चाली अगदी त्या कैदेच्या त्या ठिकाणापासून त्या कुंभाराच्या वाड्यापर्यंत सही सलामत करण्याचं काम वयाच्या 10व्या वर्षाच्या आत संभाजी महाराजांनी केले. दुर्दैवाने राजाराम महाराजांच्या बाबतीत असा कुठलाच दाखला, इतिहास, प्रसंग इतिहासाला ज्ञात नाही. कारण तत्कालीन इतिहास, तत्कालीन जे लिहिते होते, जे लिहिणारे लोक होते, ते कुठेतरी संभाजी महाराजांपेक्षा राजाराम महाराजांच्या बाबतीत जास्त अनुकूल होते. म्हणजे तसं काही असतं तर तो उल्लेख निश्चित कुठेतरी आला असता बाहेर, पण तसा कुठे उल्लेख नाहीये. तुम्हाला मागच्या याच्यातच मी म्हटलं की याच्यामध्ये राजाराम महाराज तर पोरच होतं. संभाजी महाराजांनाही ह्या जबाबदाऱ्या शिवाजी महाराजांना दिल्या म्हणून त्यांच्यापर्यंत आल्या, पण कुठेतरी सोयरा राणींचा मायेचा पदर याच्या आड येत असणार म्हणून राजाराम महाराजांपर्यंत त्या जबाबदाऱ्या गेल्या नाही. बरोबर. पुढच्या इतिहासात पण आपण नक्की बघितलं पाहिजे, जी जबाबदारी कुठेतरी सोयरा राणींनी राजारामांना देणं गरजेचं होतं ती त्यांनी दिली नाही. पण युवराज्ञी येसूबाई, नंतरच्या महाराणी येसूबाईंनी ती जबाबदारी राजारामांना दिली आणि राजारामांनी त्या जबाबदारीला तितकंच विश्वासाने उत्तर दिलं. त्यांचा मृत्यू 1700 सालचा, वयाच्या 30व्या वर्षी छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत राजाराम महाराजांनी सुद्धा या स्वराज्यासाठी प्रयत्न केले, स्वराज्य वाचवलं, टिकवलं. जर तीच गोष्ट सोयरा राणींच्या पुढाकाराने जर होती तर संभाजी महाराजांसारख्याच बालवयामध्ये छत्रपती राजाराम महाराज आपल्याला पराक्रम करताना निश्चित दिसले असते. नक्कीच. सुनीलजी, या आग्र्याच्या पूर्ण घटनेचा खरं तर शेवट मी माझ्या एका शेवटच्या प्रश्नाने करीन. हा संपूर्ण पुरंदरचा जो तह आहे किंवा आग्र्याची भेट, आग्र्याची जी घटना आहे, या सगळ्या गोष्टीचा शेवट कसा झाला? या गोष्टीचा शेवट कसा झाला ना, शिवाजी महाराजांनी ठरवल्याप्रमाणे झाला. शिवाजी महाराज आग्र्याला गेलेले होते बादशाहच्या मर्जीने, परत आले स्वतःच्या मर्जीने. होय. शिवाजी महाराज आग्र्यातून सुटून येणं, बरं आपलं एखाद्या व्यक्तीशी थोडंसं भांडण झालं, आपण काय करतो? त्याचा नंबर ब्लॉक करतो, त्याच्याशी बोलत नाही, त्याची बदनामी करतो, फार तर काही 2-4 पोरं घेऊन त्याला मारायला पाठवतो किंवा व्हॉट एव्हर, पोलीस कंप्लेंट करतो. या पद्धतीचं आपलं असतं. शिवाजी महाराज त्या आग्र्याच्या कैदेतून सुटले, इथं हा प्रसंग संपत नाही. त्यानंतरच राजकारण तर खरं मजेशीर आहे. शिवाजी महाराजांनी काय करावं? आता याच्यातून तर निष्ठून आलोय बाबा, आता काय याला काय, याच्याशी काय बोलायचं? याने मला एवढा त्रास, मला मारण्याचं प्लॅनिंग केला, किंवा आता याच्याशी काय बोलायचं, याला मी सोडून आलोय, काय कोणत्या शब्दात लिहावं? शिवाजी महाराज ते शिवाजी महाराज होते, त्यांनी काय करावं? ज्या वेळेला शिवाजी महाराज सुटून राजगडावर आले, संभाजी महाराज राजगडावर आले, मिर्झाराजाला मस्त एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये जसा अफजल खानाचा यापूर्वी अहंकार सुखावला होता, मिर्झाराजा जयसिंगाचा अहंकार सुखावला होता, अगदी त्याच पद्धतीने त्या औरंगजेबाचा अहंकार सुखावेल असं पत्र लिहिलं मस्त. आणि त्याला सांगितलं की बादशाह माफी असावी,
आमच्याकडून चूक झाली की तुम्हाला न कळवता आम्ही स्वराज्यामध्ये आलो. आणि त्याच्या पुढे लिहिलं असेल की माझी तब्येत खालावली होती, प्रकृतीची तक्रार होती, स्वराज्यात जाणं कसं गरजेचं होतं त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं असेल. म्हणजे बादशाहच्या एका कानाखाली मारून आलेच होते, पत्र पाठवून बादशाहच्या परत दुसऱ्या कानाखाली मारली बरोबर. हे शिवाजी महाराज होते. परंतु यानंतर त्यांना माहिती होतं आपण काय केलंय ना, चवताळलेल्या सिंहाच्या गुहेतून आपण निघून आलोय, त्याच्या तोंडात आलेली ही शिकार होती, तिथून आपण निसटलोय, किंवा एखाद्या अजगराच्या शेपटावर पाय देऊन आपण निघालोय याची पूर्ण जाणीव शिवाजी महाराजांना होती. आणि त्याच्यामुळे ठरवून जाणीवपूर्वक काही काळासाठी शिवाजी महाराजांनी शांतता स्वीकारली. प्रत्येकच वेळेस आक्रमण करून चालत नाही, काही वेळेला डिफेन्स पण करावा लागतो. आता अटॅकिंग खेळल्यानंतर शिवाजी महाराज थोडेसे डिफेन्सिव्ह मोडवर आले होते, थोडं डिफेंड करत होते. आग्र्याहून निसटून आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय होतं, शिवाजी महाराज मधल्या बऱ्याच काळासाठी स्वराज्यात नव्हते. स्वराज्याची सर्व जबाबदारी ही जिजाऊंकडे होती, इथल्या कारभाऱ्यांकडे होती, इथल्या सरसेनापतींकडे होती. पण प्रत्यक्ष शिवाजी महाराज असणं आणि इतर कारभारी असणं यात फरक होता. शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाण्यापूर्वीच मिर्झा राजेसोबत तह केला होता, आपले किल्ले मिर्झा राजेला दिले होते. बरोबर. आणि मिर्झा राजे अजूनही दक्षिणेतच होता. त्याच्यामुळे जास्त आक्रमक काही पाऊल उचललं तर पुन्हा गोष्टी बिघडणार हे त्यांना ठाऊक होतं. त्यांनी पुढे काय केलं, बादशाहला जे पत्र पाठवलं त्याच्या मागची अजून एक भूमिका लक्षात घेतली पाहिजे. बादशाहचा असा गैरसमज करून दिला की मी इथून निघण्यामागे मला रामसिंगाची मदत झाली. रामसिंग कोण होता, कोणाचा होता, मिर्झा राजे जयसिंगाचा होता. रामसिंगांनी मदत केली म्हणजे कोणी मदत केली, मिर्झा राजे जयसिंगांनी मदत केली. हा गैरसमज करवणं का गरजेचं होतं, मिर्झा राजे जेव्हा ताजे दमाने आला होता त्यावेळेला नाईलाजाने 23 किल्ले त्याला द्यावे लागले होते, तो तह तर कसा तरी शिवाजी महाराजांनी जिंकला. आता औरंगजेबाकडून निसटून आल्यानंतर मिर्झा राजा अजून इथंच आहे, तो सोडल का, मग काट्याने काटा कसा काढायचा असतो हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. शिवाजी महाराजांना मिर्झा राजाला मारायला जावं लागलं नाही, औरंगजेबानेच मिर्झा राजांना परत बोलवलं की तू माघारी ये. आणि मिर्झा राजा ज्या वेळेला संतापाने, पराभव मानसिकतेने, ज्या आत्मविश्वासाने आला असेल, निश्चित त्या आत्मविश्वासाने गेला असेल का तो, नाही, ज्या पराभूत मानसिकतेने तो बुऱ्हाणपूरच्या नजदीक गेला होता, म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेच्या ठिकाणी, त्या ठिकाणी औरंगजेबाच्या सांगण्यावरून मिर्झा राजा जयसिंगाला सिद्धी जौहर प्रमाणे विष देऊन मारण्यात आलं. खरं तर सुनीलजी, आपण जेव्हा म्हणतो की पिक्टोग्राम चावडी या व्यासपीठाची टॅगलाईन लिहिताना आमच्या टीमने खूप विचारपूर्वक खरं तर या टॅगलाईनचा उल्लेख केला आहे की पिक्टोग्राम चावडी गप्पा अनुभवांपलीकडच्या. आत्तापर्यंत जेवढे सीझन आमच्याकडे झालेत, जेवढे अनुभवी लोक आमच्याकडे येऊन गेलेत, त्यांच्या क्षेत्रातला अनुभव आम्ही खरं तर आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. परंतु जेव्हा आपल्याशी चर्चा करण्यात आली होती आणि आपण शंभू पर्व ही जेव्हा सुरुवात केली, खरं तर पुस्तकांच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून शंभू महाराज बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेत. आपल्याशी चर्चा केल्यानंतर जी तुम्ही होकार दाखवला आणि ही जी शंभू पर्व जी आपण सुरुवात केली, मला असं वाटतं की डिटेल्ड जेव्हा आपण डिस्कस करतोय आणि शंभू महाराजांच्या प्रत्येक त्या घटनांचे किंवा शिवाजी महाराजांच्या प्रत्येक त्या घटनांचे अनुभव तुम्ही आम्हाला दाखले स्वरूपाचे सांगता आमच्या प्रेक्षकांना, खरं तर पुन्हा या गप्पा अनुभवांपलीकडच्या होत आहेत आणि खरं तर परत एकदा पिक्टोग्राम चावडी प्रकाश होत येते. मित्रांनो, शंभू पर्व या सिरीजमधली आग्र्याची घटना खरं तर आज इथे आपण थांबवतो आहोत. आग्र्याच्या घटनेतले सगळे संदर्भ आपण इथे बघितलेत, परंतु तुम्हाला कुठेच जायचं नाही, कारण इथेच गोष्ट संपत नाहीये, अजून बराचसा इतिहास बाकी आहे आणि शंभू महाराजांची कारकीर्द, शंभू महाराजांचं कर्तृत्व बरंच ऐकायचं बाकी आहे. सो ते ऐकण्यासाठी आपण शंभू पर्वच्या पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.